अजितदादांचा विषय निघालाच आहे, तर अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे. तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? असं आहे, अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे, किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना. म्हणजे आपण करू शकू. आता मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाही आहे, मेट्रो केंद्राची देखील आहे. मेट्रोमध्ये जी मेट्रोची बॉडी असते त्याचे अध्यक्ष हे केंद्रीय सचिव असतात आणि MD हे महाराष्ट्रातले असतात. दुसरं, कुठल्याही मेट्रोला ज्यावेळेस आपण त्याचं फेअर फिक्सेशन करतो, कायद्याने त्याची फेअर फिक्सेशन कमिटी तयार झाली आहे आणि त्या फेअर फिक्सेशन कमिटीलाच ते अधिकार आहेत, कायद्याने दिले आहेत. म्हणजे उद्या माझ्या मनात आलं की तिकीट माफ करून टाकायचं आहे तरी मला करता येत नाही. ती फेअर फिक्सेशन कमिटी सांगते इतका खर्च आहे, ऑपरेशनल तरी खर्च निघाला पाहिजे. समजा जर हा खर्च या ठिकाणी तुम्ही काढणार नसाल आणि कन्सेशन द्यायचे असतील तर तुम्ही कुठनं पैसे देणार आहे सांगा. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींची आश्वासनं. आणि मी तुम्हाला एक सांगतो, मी पुणेकरांना जवळून ओळखतो. पुणेकर जे आहेत हे वेळेवर टॅक्सेस भरणारे लोक आहेत. आता तो ऑनलाईनचा जमाना आहे, पण मी ते देखील बघितलेलं आहे की जेव्हा एकमेव शहर की ज्या शहरामध्ये लाईन लावून टॅक्सेस भरणारे, लाईन लावून विजेची बिलं भरणारे, ते केवळ या पुण्यामध्ये बघितलं. पुणेकरांना मोफत नको आहे, पुणेकरांना रिलायबल आणि डिपेंडेबल हवं आहे. पुणेकरांना उत्तम अशा प्रकारचं मेट्रोची सेवा, उत्तम अशा प्रकारची बसची सेवा हवी आहे. या सगळ्या सेवा चांगल्या झाल्या पाहिजेत ही पुणेकरांची अपेक्षा आहे. त्याकरता जो काही मिनिमम खर्च आहे तो पुणेकर देतील. म्हणून मला असं वाटतं की म्हणजे हे जे आश्वासन आहे ते आश्वासन आहे हे पुणेकरांनी समजलं आहे. जे पूर्ण होऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे, पण पुणेकरांची त्याच्यावर नाराजी नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी ते निवडून येणार नाही आहेत.